उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हनुमंत जगदाळे यांना दिलेला शब्द पाळला। गत निवडणुकीत आम्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या चिन्हावर निवडून आलो होतो। लोकमान्य नगर आणि शास्त्री नगरचा विकास करण्याचे वचन तत्कालीन मुख्यमंत्री व विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले होते, म्हणून आम्ही चारही नगरसेवकांनी शिवसेनेत पक्षप्रवेश केला होता। आमच्या चारही उमेदवारांना शिवसेनेने उमेदवारी जाहीर करून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे एकवचनी असल्याची कृतज्ञता ज्येष्ठ नेते हनुमंत जगदाळे यांनी व्यक्त केली। शिवसेना पक्षाने ठाणे महापालिका प्रभाग क्रमांक 6 मधून हनुमंत जगदाळे आणि त्यांचे कार्यकर्ते प्रशांत जाधवर, सरिता दिगंबर ठाकूर, वनिता संदीप घुगरे यांना उमेदवारी जाहीर केली आहे। उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर पत्रकारांशी संवाद साधताना हनुमंत जगदाळे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आभार व्यक्त करत प्रभागाच्या विकासाचा मार्ग आता मोकळा झाल्याची भावना व्यक्त केली। अनेक वर्ष विरोधी पक्षात काम करत असताना सत्तेअभावी प्रभागाचा विकास खुंटत असल्याची भावना निर्माण झाली होती। यामुळे मी आणि माझ्या तीनही नगरसेवकांनी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेत प्रवेश केला। क्लस्टरच्या माध्यमातून लोकमान्य नगर आणि शास्त्रीनगर रहिवाशांना हक्काचे आणि प्रशस्त घर देण्याचे माझे स्वप्न आहे। विरोधी पक्षनेता असताना एकनाथ शिंदे यांच्या खांद्याला खांदा देऊन मी क्लस्टरसाठी प्रयत्नशील होतो। त्याची स्वप्नपूर्ती होत क्लस्टर विकासाचा नारळ एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना फुटला आहे। लवकरच 1 वर्षांच्या आत पुनर्विकासाचे काम सुरू होईल, अशी ग्वाही हनुमंत जगदाळे यांनी दिली आहे। ब्युरो रिपोर्ट, जनादेश। आपली माणसं, आपला देश, पाहत रहा जनादेश। प्रोजेक्ट ग्रीन फार्मसी उपक्रमासाठी पीतांबरीचा पुढाकार, CSR अंतर्गत दिली वाहन सुविधा। आर निसर्ग या संस्थेतर्फे राबविण्यात येणाऱ्या प्रोजेक्ट ग्रीन फार्मसी या पर्यावरणपूरक उपक्रमांतर्गत शहरातील विविध ठिकाणी कालबाह्य औषधांची सुरक्षित विल्हेवाट लावण्यासाठी पुढाकार घेण्यात आला असून या समाजोपयोगी उपक्रमाला हातभार लावण्यासाठी पीतांबरी प्रोडक्ट्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीने महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे। या उपक्रमाच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी पीतांबरी कंपनीने आपल्या CSR अंतर्गत आर निसर्ग संस्थेला कायनेटिक एनर्जी हे इलेक्ट्रिक वाहन प्रदान केले असून या वाहनाचे नौपाडा येथील पीतांबरीच्या कार्यालयात पीतांबरीचे व्यवस्थापकीय संचालक डॉक्टर रवींद्र प्रभुदेसाई, व्हाईस चेअरमन परीक्षित प्रभुदेसाई व आर निसर्ग संस्थेच्या को-फाउंडर डॉक्टर लीना केळशीकर व लता घनश्यामनानी यांच्या हस्ते अनावरण करण्यात आले। या उपक्रमांतर्गत शहरातील विविध ठिकाणी जसे क्लब हाऊस, निवासी संकुले तसेच केमिस्ट शॉप्स अशा सुमारे 100 ठिकाणी टेक बॅग बिन अर्थात औषध संकलन बिन बसविण्यात येणार आहेत। या बिनमध्ये नागरिकांना कालबाह्य, खराब अथवा वापरात नसलेली औषधे सुरक्षितपणे जमा करता येणार आहेत। बिन भरल्यानंतर त्यावर असलेला QR कोड स्कॅन केल्यास संबंधित यंत्रणेला सूचना प्राप्त होईल आणि त्यानंतर पीतांबरीकडून देण्यात आलेल्या वाहनाद्वारे ही औषधे संकलित करण्यात येतील। यामुळे नागरिकांना वापरात नसलेली व कालबाह्य औषधे सुरक्षितरित्या जमा करता येणार असून पर्यावरणाचे संरक्षण व प्रदूषण रोखण्यास मोठी मदत होणार आहे। तसेच हा उपक्रम हरित ऊर्जा आणि शाश्वत विकासाच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल ठरणार आहे। त्यामुळे जास्तीत जास्त नागरिकांनी या उपक्रमाचा लाभ घेऊन पर्यावरण संवर्धनासाठी आपले योगदान द्यावे, असे आवाहन पीतांबरी कंपनी आणि आर निसर्ग संस्थेमार्फत करण्यात आले आहे। नमस्कार, पीतांबरीतर्फे सगळ्यांचं पुन्हा एकदा मी स्वागत करतो। आर निसर्ग आणि पीतांबरी अशा दोघांनी मिळून हा ग्रीन फार्मसी हा प्रोजेक्ट आपण इकडे करतोय ठाण्यामध्ये। भारतामध्ये हा पहिल्यांदाच प्रोजेक्ट केला जातोय। त्याचं उद्दिष्ट म्हणजे आपण जे काही एक्सपायर झालेली औषधं किंवा जी नको असलेली औषधं आहेत तर ती जर का कचऱ्यामध्ये किंवा जमिनीमध्ये गेली तर त्याच्यापासून खूप विषारी जमीन किंवा विषारी पाणी प्रदूषण होऊ शकतं। तर ते टाळण्यासाठी डॉक्टर लीना केळशीकर आणि लता मॅडम दोघी जणी डॉक्टर आहेत, ते ऑर्थोपेडिक सर्जन आहेत आणि दुसऱ्या डोळ्यांचे डॉक्टर आहेत। तर त्यांनी मिळून 2021 साली हा प्रोजेक्ट चालू केला आणि पीतांबरी नेहमीच अशा कुठल्या चांगल्या प्रोजेक्टना आपण त्याला उचलून धरतो किंवा त्याचं जे काही फंडिंग असतं तर जवळजवळ 3.25 लाख रुपये खर्च करून आपण ही गाडी त्यांना दिलेली आहे। पूर्णपणे ही पण बॅटरी ऑपरेटेड गाडी आहे, म्हणजे ह्याच्यातून सुद्धा कुठल्या प्रकारचं प्रदूषण होणार नाही। आणि हा जो त्याच्यात त्यांनी 100 ठिकाणी सोसायट्यांमध्ये, केमिस्टकडे, हॉस्पिटल्समध्ये बिन्स ठेवलेली आहेत, त्याच्यावरती तो फोटो आहे आणि त्याच्यावरती एक QR कोड दिलेला आहे। तर ह्याच्यात रजिस्टर करण्यासाठी आपल्याला आपल्या भागामध्ये जर का काही बिन ठेवायचं असेल तर ती व्यवस्था आहे आणि तो कोण तिथे ठेवणार आहे तर तो बिल भरल्यानंतर त्यांनी जर का तिथून स्कॅन करून मेसेज केला
तर यांच्याकडे यांच्या संस्थेकडे त्याचा निरोप येणार आहे आणि तो बिन भरला आहे. मग त्यावेळी ही गाडी तिथे पाठवली जाईल आणि त्या बिनमधला कचरा गोणीमध्ये खाली करून ही गाडी तो तळोजाला जे प्रोसेसिंगचं जे युनिट आहे त्या कचऱ्याची योग्य प्रकारे विल्हेवाट तिकडे लावली जाईल. मी अत्यंत कौतुकाने आणि आनंदाने ह्या दोघींचं स्वागत करतो की अशा प्रकारची एक स्वतःचा ह्याचा रोजचा वेळ खर्च करून आणि पैसे खर्च करून पदरमोड करून त्यांनी हा प्रोजेक्ट उभा केलेला आहे. ब्युरो रिपोर्ट जनादेश. आपली माणसं आपला देश पाहत रहा जनादेश. सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणी साठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. आपली माणसं आपला देश पाहत रहा जनादेश. समाधानी नाही, पण व्यापक हित ही महत्वाचे. आमदार संजय केळकर यांचे वक्तव्य. ठाण्यात भाजपा आणि शिवसेनेची महायुती झाली असून 40-87 असे जागा वाटप झाले आहे. जागा वाटपात अपेक्षित जागा आम्हाला मिळाल्या नाहीत, त्याबाबत खूप वेदना आहेत, पण व्यापक हित ही महत्वाचे आहे, अशी प्रतिक्रिया भाजपचे ठाणे शहर निवडणूक प्रमुख आणि आमदार संजय केळकर यांनी दिली. ज्या प्रभागात लोकांचे पूर्ण समर्थन आहे त्या प्रभागात एकही जागा मिळाली नाही. 131 प्रभागात उमेदवार देता येतील एवढी तयारी आमची झाली होती, पण अपेक्षित जागा मिळाल्या नाहीत. त्यामुळे कार्यकर्ते नाराज झाले, त्यांची समजूत काढली आहे. जागा वाटपात आम्ही समाधानी आहोत असे नाही, पण महायुती आणि व्यापक हित लक्षात घेऊन या बाबी स्वीकाराव्या लागतात, अशी प्रतिक्रिया आमदार संजय केळकर यांनी दिली. नाराजी असणं स्वाभाविक आहे. तसे तर कार्यकर्ते नाराज आहेत, कारण त्यांना वाटलं होतं की आपण 125 वार्डात लढणार आहोत. परंतु मी सुद्धा काही असं समाधानी आहे असं नाही, कारण जे युतीच्या चर्चेमध्ये देखील आम्हाला जे वॉर्ड अपेक्षित होते की जे मिळायला हरकत नव्हती, आम्ही काही उगाचच काहीतरी मागत होतो असा भाग नव्हता, ते देखील मिळाले नाहीत. माझ्याही मतदारसंघामध्ये जिथे आम्ही सातत्याने चांगला स्कोअर केला आणि 8 वर्षामध्ये बरंचसं बदल झालेला आहे, त्याला डोळ्यासमोर ठेवून आम्हाला जे अपेक्षित होतं ते मिळालं नाही. पण व्यापक हित समोर ठेवायला लागतं. नेतृत्व जे आहे ते युतीचं व्यापक हित समोर ठेवून सांगत असतं आणि त्या दृष्टीने भरलेले फॉर्म जे आहेत ते कार्यकर्त्यांनी आणि केलेलं काम, तर त्याला रोख लागला. त्यांना पाहिजे तेवढ्या वॉर्डामध्ये लढता नाही आलं. पण आता युती झालेली आहे. 40 प्रभागामध्ये आम्ही लढणार, 87 प्रभागामध्ये शिवसेना लढणार आणि या ठिकाणी ठाणे शहरामध्ये डबल इंजिन नंतर आता ट्रिपल इंजिन कसं येईल याच्याकडेच आमचं एकच लक्ष असणार. मी त्यांना लढायलाच मिळालं नाही. जे लढायच्या तयारीत होते गेल्या 4 वर्षापासून, तर त्यांना ती भावना होणं स्वाभाविक आहे आणि त्यांच्याशी संवाद करून
त्यांना एक व्यापक हित आपण समजावून सांगणं हे देखील आमचं काम आणि कर्तव्य आहे. मला खात्री आहे की हे निश्चितपणे ते ऐकतील आणि ही संघटना जी आहे, कमळ जे आहे, ते अधिकाधिक कमळ महापालिकेत कशी पोचेल आणि महायुतीचा झेंडा कसा फडकेल हे बघतील. बघा, जोश पण असतो आणि उत्साह पण असतो आणि लढाईची देखील एक उमेद असते आणि त्या भावनेमधनं त्या काळातून ते असा प्रकारचा निर्णय घेतात की आता काही करून लढायचं आहे आणि त्याच्यामुळे काही जणांनी इतर पक्षातून केलेलं आहे. त्या पक्षाची ध्येय धोरणं त्यांना पटतातच किंवा पटत नाहीत असं काही हे नाही, परंतु तसं नसतं केलं तर बरं झालं असतं. शेवटी भारतीय जनता पार्टी ही देशहित करणारी एक मोठी पार्टी आहे की ज्याचे 18 कोटी सदस्य आहेत. भारतीय जनता पार्टीची भावना, भूमिका ही देशाच्या मातीशी जोडलेली आहे आणि त्याच्यामुळे काही गोष्टी नफा नुकसान होत असतं. ते बाजूला ठेवून आपल्याला व्यापक हित देखील समोर ठेवायला लागतं. नाही, त्यांना निश्चितपणे मी सांगेन की हे आपलं व्यापक हित आहे. आदरणीय नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वाखाली जो विकासाचा अजेंडा आहे तो ठाण्यामध्ये देखील योग्य दिशेने चालण्याकरता आणि प्रत्येक ठाणेकर जो आहे तो सुखी, समाधानी, समृद्ध, संपन्न होण्याकरता आणि त्याचा हॅपीनेस इंडेक्स कसा वाढेल याच्याकरता तुम्ही आम्ही बाकीच्या सगळ्या आपल्या इच्छा आकांक्षा विसरून आपण काम केलं पाहिजे. पहिले राष्ट्र, फिर पार्टी, अंत में स्वयं ही आपली त्रिसूत्री आधारित आहे आणि आपल्या पंचनिष्ठेवर भारतीय जनता पार्टीचा विश्वास ठेवून आपण या महापालिकेमध्ये देखील ट्रिपल इंजिन कसं येईल याची भूमिका घेऊन काम करा. ते रागाच्या भरामध्ये, क्रोधामध्ये लोक जे आहेत ते बोलून जातात, त्याच्यानंतर त्यांनाच त्यांचं काय बोलले ते लक्षात येत नाही किंवा त्यांचा त्याला पश्चाताप देखील होतो, परंतु ते तत्कालिक असतं. त्या रागातून त्यांची भावना त्यांनी व्यक्त केलेली असते आणि अनेक वेळेला आपण अनेक निवडणुकांमध्ये निरनिराळ्या पक्षामध्ये आपण हे बघत असतो, परंतु त्याला समजावतीची भूमिका घेऊन आपण त्याला बरोबर घ्यायला लागतं. ब्युरो रिपोर्ट, जनादेश.